आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या राजकीय बातम्या। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे पोलिसांच्या ताब्यात। विष्णू चाटेवर हत्या आणि खंडणीचा आरोप, तर हत्या प्रकरणातील आरोपींची संख्या आता 4 वर। तर हत्येच्या घटनेनंतर वाल्मिक कराडचे पोलीस ठाण्यामध्ये फोन म्हणून गुन्हे दाखल होण्यास उशीर, संदीप क्षीरसागर यांचा आरोप। शरद पवार हे शनिवारी 21 तारखेला मसाजोग गावाला भेट देणार। पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांची माहिती, तर शरद पवार पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट घेणार। परभणीमधील कृत्य जाणीवपूर्वक केलं गेलं। पवार नावाचा व्यक्ती मनोरुग्ण नाही, ज्या डॉक्टरांनी माथेफिरू ठरवलं त्याची चौकशी करा, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप। शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे अजित पवारांच्या भेटीला। अजित पवारांना उपमुख्यमंत्री झाल्यानं शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतल्याची त्यांची माहिती, तर शरद पवारांची साथ कधीही सोडणार नाही, शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। शशिकांत शिंदे उगाच अजित पवारांची भेट घेणार नाहीत, विरोधी पक्षाच्या बाकावर आता जीव रमत नाही असं शिंदेंनी मला सांगितलं, अमोल विटकरींचा दावा। काही शेतकऱ्यांसह शरद पवारांची पंतप्रधान मोदींसोबत भेट, तर शेतकऱ्यांनी आणलेले डाळिंब सुद्धा मोदींना त्यांनी भेट दिल्याची माहिती। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक संपन्न। केंद्रात आणि राज्यामध्ये एकच सरकार, त्यामुळे बेळगावचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याची मागणी। फडणवीसांकडून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही आश्वासन। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्या रेशीम बागेमध्ये बौद्धिक वर्ग, भाजपसह मित्रपक्षातील आमदारांना उपस्थित राहण्याचं निमंत्रण। अजित पवार गटाचे आमदार जाणार का याकडे सर्वांचं लक्ष।